उबाठा गटाच्या मोनिका वराडे यांचे प्रभाग क्रमांक 29 मधून वर्चस्व, ठाकरे बंधूंच्या सभेचा इम्पॅक्ट। नवीन नाशिक शहराचे लक्ष वेधलेला प्रभाग क्रमांक 29 अधिक चर्चेचा विषय बनलेला आहे। बलाढ्य माजी नगरसेवक राजकारणी प्रभागात वेगवेगळ्या शक्कल लढवून मतदारांची मनधरणी करताना दिसतात, तर दुसरीकडे या निवडणुकीच्या रिंगणात रणशिंग फुंकलेल्या नवीन चेहऱ्यांना नागरिकांकडून पसंती दिली जात असल्याचे चित्र समोर येत आहे। नाशिक शहरात ठाकरे बंधूंची सभा झाल्यामुळे उमेदवार तसेच कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य बघावयास मिळाले। त्याचेच उदाहरण की काय, आज प्रभाग 29 क गटातून उबाटा गटाच्या अधिकृत उमेदवार मोनिका अंकुश वराडे यांच्या प्रचार रॅली शेकडोच्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन जणू एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करून विरोधकांना चांगलाच घाम फोडलाय। काल ठाकरे साहेबांची सभा झाली, त्याचा इम्पॅक्ट काय होणार? नक्कीच काल आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरेंची सभा झाल्यानंतर नाशिकच्या जनतेचा प्रतिसाद हा उत्स्फूर्त होता आणि आम्हाला खात्री आहे की नाशिकची जनता सुद्धा नक्कीच ठाकरे बंधूंची सत्ता ही नाशिकमध्ये स्थापन केल्याशिवाय राहणार नाही आणि ठाकरे बंधूंचा विजय हा नाशिकमध्ये निश्चित आहे। ठाकरे साहेबांची सभा झाली त्यानंतर काय वातावरण आहे? वातावरण पेटलेले, भाजप पळणार आहे। एकंदरीत साहेबांची जेव्हा मीटिंग झाल्यानंतर दोघा भावांची जेव्हा मीटिंग झालेली, जो जल्लोष आहे आपण पाहिलेलाच असेल सर्व पत्रकार बांधवांनी, तर पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे। ग्राउंडच्या बाहेर सुद्धा सर्व शिवसैनिक उभे होते। मला तरी एकंदरीत असं वाटतंय की आम्ही दोघा बहिणी आणि मी स्वतः वैयक्तिक लोकांच्या घरोघरी जाऊन तसा आक्रोश सांगताय की जनता सांगते की आम्हाला भाजप नको, भाजप विरोधात आपली महाविकास आघाडी निवडून येणार आहे। प्रभाग क्रमांक 29 मधून आज आमची भव्य दिव्य अशी महाविकास आघाडीची रॅली आहे। काल माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे यांची सभा अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेली आहे। परिवर्तन घडणार आहे आणि आमचे विजय निश्चितच आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक।